नमस्कार मित्रांनो, दिनेश 25 वर्षाचा होता। तो सकाळी सकाळी चहा पीत बसला होता। तो एकच घोट पिला असेल तोपर्यंत त्याने तो कप फेकून दिला। त्याची पत्नी वैष्णवी हे सगळं पाहून खूप घाबरली। दिनेश तिला म्हणाला की गावंढळ बाई, तुला साधा चहा बनवता येत नाही का? एवढी साखर टाकतात का चहामध्ये? माझंच आयुष्य खराब होतं, त्यामुळे मला एवढी गावंढळ आणि अंगुठाछाप वाली बायको मिळाली। दिनेशच्या आणि वैष्णवीच्या लग्नाला 2 वर्षे झाले होते। वैष्णवी नाका डोळ्यांनी छान होती, परंतु दिनेशला शिकलेली सवरलेली मुलगी आवडत होती। कारण का त्यांचं मॉडर्न राहणीमान मॉडर्न ठेवेल, कारण का लग्न झाल्यावर लगेच या घरात ॲडजस्ट होईल। दिनेश एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता। त्याला पगार पण बऱ्यापैकी होता आणि त्याचे मित्रमंडळी सुद्धा त्याच्यात स्टँडर्डचे होते। दिनेश कधी पण आपल्या मित्रांच्या पार्टीला जायचा तेव्हा त्यांच्या बायका खूप मॉडर्न असायच्या। त्यांना पाहून दिनेशला सुद्धा वाटायचं की माझी पण बायको एवढी स्टायलिश असावी, प्रत्येकाला इंग्लिशमध्ये बोलणारी आणि शहराच्या राहणीमानानुसार वागणारी असावी। परंतु दिनेशच्या गळ्यात तर त्याच्या आईने एक गावंढळ अडाणी बायको बांधली होती। दिनेश वैष्णवीला कोणत्याच पार्टीत घेऊन जात नव्हता। त्याला वैष्णवीला सोबत घेऊन जाणं म्हणजेच कमीपणा वाटत होता। त्याला त्याच्या बायकोची लाज वाटत होती, कारण का वैष्णवीला इंग्लिशचा एक पण शब्द बोलता येत नव्हता। दिनेशची आई दिनेशला म्हणत होती की मी तुझ्यासाठी एकदम सोन्यासारखी बायको आणली आहे, परंतु तू तुझ्या बायकोला अजिबात किंमत देत नाही। दिनेश आपल्या आईला हसत म्हणाला की सोन्यासारखी बायको काय असते का? तिला तर साधं इंग्लिश सुद्धा बोलता येत नाही। दिनेश नेहमी वैष्णवीला तिच्या अडाणीपणावरून बोलत होता, परंतु वैष्णवी कधीच त्याला उलट उत्तर देत नव्हती। फक्त एखाद्या गुन्हेगारासारखी दिनेशच्या पुढे मान खाली घालून वैष्णवी उभी राहत होती। दिनेशला ती अजिबात आवडत नव्हती। तिचे कपडे, तिचे राहणीमान त्याला अजिबात आवडत नव्हतं। वैष्णवी स्वयंपाक खूप छान बनवत होती, त्यामुळे ती दिनेशला काय आवडतं आणि काय नाही आवडत हे सगळं तिने तिच्या सासूकडून विचारलं आणि ती नेहमी स्वयंपाक दिनेशच्या आवडीचाच करत होती। दररोज त्याला टिफिन वैष्णवी स्वतःच्या हाताने बनवून देत होती। एक दिवस वैष्णवी दिनेशच्या कपड्यांना प्रेस करत होती आणि तिच्याकडून दिनेशचा फेवरेट शर्ट जळाला। वैष्णवी खूप घाबरली, तिला काय करावे आणि काही समजत नव्हतं। दिनेशने जेव्हा त्याचा शर्ट जळालेला पाहिला, तो तर रागाने नुसता लालबुंद झाला आणि रागात त्याने वैष्णवीला 2 मुस्काटी दिल्या। त्या मुस्काटीचा आवाज एवढा होता की त्याच्या आवाजाने दिनेशची आई बाहेर आली आणि तिने वैष्णवीला जवळ घेतलं आणि दिनेशला म्हणाली की मूर्ख झाला आहेस का? तू काय नामर्द आहेस का? एका स्त्रीला मारत आहे। दिनेश म्हणाला की आई, हिला ना माझ्या डोळ्याच्या समोरून जायला सांग, मला ही अजिबात आवडत नाही। ही जर माझ्या समोर राहिली तर मी हिचं काय हाल करेल ते सांगू शकणार नाही। दिनेशने वैष्णवीला एवढ्या जोरात मारले होते की त्याच्या हाताचे छापे तिच्या गालावर उमटले होते। दिनेशच्या आईला पण खूप राग आला आणि ती दिनेशला म्हणाले की दरवेळेस तू तुझ्या बायकोला गावंढळ अडाणी म्हणून बोलत असतो, परंतु आज जे तू तुझ्या बायकोला मारलं आहे यावरून कोण गावंढळ आहे आणि कोण अडाणी आहे ते मला कळाले। दिनेश रागाने ऑफिसला निघून गेला। त्याला त्याच्या आईचे शब्द कानात घुमत होते आणि रागात ऑफिसला गेला आणि ऑफिसला गेल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी रचना दिसली आणि ती मुलगी आजच त्या ऑफिसला जॉईन झाली होती। ती मुलगी सगळ्यांना प्रॉपरली इंग्लिशमध्ये बोलत होती आणि सगळ्याला हसून खेळून बोलत होती आणि तिचे कपडे घालण्याची पद्धत सुद्धा जरा हटके होती। हळूहळू दिनेशची आणि त्या मुलीची चांगली ओळख होऊ लागली। दिनेश विचार करत होता की जर माझं लग्न वैष्णवीसोबत झालं नसतं तर मी रचनासोबत नक्कीच लग्न केलं असतं। दिनेश नेहमी वैष्णवीला ओरडत होता, तिची चूक असो किंवा नसो, त्याला वैष्णवीला ओरडल्याशिवाय त्याचं मन भरतच नव्हतं। कधी कधी दिनेशला वाटत होतं की वैष्णवीचं मन दगडाचंच आहे, कारण का काही बोललं तरी तिच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता। एका महिन्यानंतर दिनेशची आई खूप आजारी पडले। दिनेशच्या आईची सगळी सेवा आता वैष्णवी करू लागली, परंतु दिनेशच्या आईचं आजारपण एवढं वाढलं की 6 महिन्यानंतर दिनेशची आई देवाघरी काही दिवसांनी
दिनेश ऑफिसला निघाला आणि ऑफिसला जाण्याआधी फक्त वैष्णवीला टिफिन देण्यासाठी थोडा वेळ झाला आणि याच्यामुळे दिनेशने वैष्णवीला खूप मारले आणि नंतर तो टिफिन न घेताच ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यावर तो विचार करू लागला की आज तर मी वैष्णवीला खूप मारलं आहे, त्यामुळे वैष्णवी आता घरी नसणारच, ती नक्कीच तिच्या माहेरी निघून गेली असणार. दिनेश आणि रचनाचं नातं पुढे चाललं होतं, परंतु दिनेश जेव्हा घरी गेला तर त्याला बिर्याणीचा वास येत होता. त्या वासाने दिनेशला खूप भूक लागली आणि तो पोट भरून जेवला आणि बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याचं डोकं खूप दुखत होतं. वैष्णवी जेव्हा किचनमधलं सगळं काम आवरून बेडरूममध्ये आली तेव्हा ती खूप थकलेली दिसत होती, परंतु जसा दिनेश म्हणाला की माझं डोकं खूप दुखत आहे तसं वैष्णवी पटकन त्याच्यापाशी बसली आणि त्याचं डोकं दाबू लागली. तेव्हा दिनेशला त्याच्या तोंडावर काहीतरी गरम जाणवलं. त्याच्या कपाळावर अश्रूचे थेंब पडत होते. दिनेशने जेव्हा वैष्णवीकडे पाहिले तर वैष्णवी रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू टपाटप त्याच्या माथ्यावर पडत होते. दिनेश हे पाहून उठून बसला आणि तो त्याच्या रुमालाने तिचे डोळे पुसू लागला. दिनेश काय बोलायच्या आधीच वैष्णवी त्याचा खांदा धरून रडू लागली. वैष्णवी मोठ्याने रडत होती, परंतु तिचा आवाज बेडरूमच्या बाहेर जाऊन देत नव्हती आणि वैष्णवी म्हणू लागली की मला माफ करा, परंतु तुम्ही माझ्यासोबत तसं राहा जसे दुसरे नवरे आपल्या बायकोसोबत राहतात. वैष्णवी रडत होती आणि दिनेश तिच्याकडे पाहत होता. दिनेश म्हणाला की कामाचा खूप लोड असतो आणि त्यामुळे त्याचा सगळा राग मी तुझ्यावर काढतो, परंतु यापुढे लक्षात ठेवेल की तुला मी जास्त ओरडणार नाही. दिनेश एकदम प्रेमळ शब्दात वैष्णवीला बोलत होता, कारण का वैष्णवी वारंवार रडतच होती. वैष्णवी रडत रडत म्हणाली की तुम्ही सकाळी मला काय म्हणाला त्याच्यामुळे मला रडायला येत आहे. दिनेश विचार करतो की मी एवढे हिला ओरडतो तरी पण हिला काहीच फरक पडत नाही, मग मी सकाळी असं काय म्हणालो त्यामुळे ही इतकी रडत आहे. दिनेशने विचारलं तेव्हा वैष्णवी म्हणू लागली की तुम्ही सकाळी म्हणाला की मला तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार आहात. हे ऐकल्यानंतर दिनेश आश्चर्यचकित झाला, कारण का एवढी नॉर्मल गोष्ट हिने सिरियसली खूप घेतली, पण तिच्यासाठी ही नॉर्मल गोष्ट नव्हती. दिनेशने कसं तरी वैष्णवीला शांत केलं. दिनेश तसाच बेडवर झोपी गेला आणि त्या रात्री ते दोघं पण बेडवर झोपी गेले. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच वैष्णवी आणि दिनेश एवढ्या जवळ आले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा वैष्णवी उठली तेव्हा वैष्णवी खूप आनंदित दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल होती. वैष्णवीने दिनेशच्या आवडीचा नाश्ता बनवला आणि आज दिनेश पण खूप खुश होता. जेव्हा दिनेश ऑफिसला गेला तर रचना त्याचीच वाट पाहत होती, पण दिनेश त्याच्या बायकोच्या विचारात बुडाला होता. तेव्हा रचना त्याच्यापाशी आली आणि त्याला लाडात म्हणाली की अरे दिनेश, माझ्या घरातली माझं लग्न जमवण्याच्या मार्गावर आहेत. तू आपल्या नात्याबद्दल सिरियस आहेस का नाही, का फक्त माझ्यासोबत तू टाइमपास करत आहेस? जसं रचनाचा आवाज त्याच्या कानावर आला तसा त्याच्या मनातून वैष्णवीचा विचार पटकन निघून गेला. दिनेश म्हणाला की हो, मी एकदमच सिरियस आहे. तुझ्यासारखी मला मुलगी मिळणार म्हणजे माझं भाग्यच आहे. दिनेशने तिला सांगितलं की आपण लवकरात लवकर लग्न करणार आहोत. दिनेशला वैष्णवीबद्दल काहीच काळजी नव्हती. तो तिला अजिबात भीतसुद्धा नव्हता. आजपर्यंत तो आईमुळे वैष्णवीला सोडू शकला नाही, परंतु आता आयुष्यात आई पण नाही, त्यामुळे तो रचनासोबत लग्न करायला मोकळा झाला. जेव्हा दिनेशने रचनाला सांगितलं की माझी आई पण या जगात नाही, तर याच्या रचनाने त्याला सहानुभूती द्यायची, तर उलट रचना म्हणायला लागली की बरं झालं, आपल्या अडथळ्यातला एक काटा तरी निघून गेला आहे, कारण का देवाच्या मनात सुद्धा आपलं लग्न व्हावं हे आहे. त्यामुळे तुझ्या आईला देवाने आपल्या वाट्यातून एक काटा बाजूला काढला आहे. रचना त्याच्या आईबद्दल बोलत होती, तरी पण दिनेश फक्त तिचं बोलणं ऐकत होता, कारण का आता त्याच्या आयुष्यात आई नव्हती. दिनेश रचनाला म्हणाला की आपण दोघं लग्न करू, परंतु रचनाच्या घरचे या लग्नाला तयार नव्हते. ते म्हणत होते की आधीच लग्न झालेल्या मुलासोबत आम्ही आमच्या मुलीचे लग्न लावून देणार नाही. रचना म्हणाली की मी तुझ्यासोबत तेव्हाच लग्न करेल जेव्हा तू तुझ्या बायकोला घटस्फोट देशील. दिनेशने पण तिच्या हा मध्ये हा मिसळलं. त्या दिवशी संध्याकाळी दिनेश कामावरून घरी आला.
त्याला दरवाजापाशीच वडापावचा वास येत होता. दिनेशच्या डोक्यात आता फक्त रचनाचा विचार होता. थोड्या वेळानंतर वैष्णवी दिनेशच्या हातात वडापावची एक प्लेट दिली आणि दुसऱ्या हातात तिने चहाचा कप दिला. दिनेशने तिला त्याच्यापाशी बसवलं आणि घटस्फोटाचे पेपर तिच्या हातात ठेवले. दिनेश म्हणाला की मी फक्त आईसाठी हे नातं निभावत होतो, परंतु आई या जगात नाही, त्यामुळे मी आता तुला माझ्यासोबत ठेवू शकणार नाही. हे बघ वैष्णवी, मी तुझं मन तोडलं असेल, तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. जाताना दिनेश तिला म्हणाला की हे बघ वैष्णवी, तू तुझ्या भावाला किंवा वडिलांना फोन करून बोलव आणि तू त्यांच्यासोबत जा. एवढं म्हणून दिनेश तिथून गायब झाला. त्याने एकदासुद्धा वळून पाहिले नाही की वैष्णवीचे काय हाल झाले असेल. तिला हा धक्का सहन झाला असेल का नाही, तिला याच्यावर काय बोलायचं असेल. दिनेश रचनासोबत 2-3 दिवस फिरायला गेला. ते दोघं एकमेकांच्या पुढच्या आयुष्याचे प्लॅनिंग करू लागले. 3 दिवसाने दिनेश घरी आला. त्याने पाहिलं तर घरातल्या सामान जशाचं तसं होतं. प्रत्येक वस्तू जिकडे तिकडे पडल्या होत्या. किचनमध्ये गेला तर किचनमध्ये काही वडापाव तसेच पडले होते आणि त्याचे वास येत होते. तो त्याच्या बेडरूममध्ये आला. वैष्णवीने दिलेले वडापाव आणि चहाचा कप तसाच होता, परंतु त्या खोलीत वैष्णवी नव्हती. कदाचित ती माहेरी गेली असेल. त्याला टेबलवर एक रिपोर्ट दिसले. दिनेशने ते रिपोर्ट पाहिले. ते रिपोर्ट पाहून त्याच्या हातापायातलं अवसान गेल्यागत झालं, कारण का वैष्णवी प्रेग्नेंट होती. त्या डायव्हर्स पेपरवर वैष्णवीने सह्या केल्या होत्या, पण दिनेश रचनाच्या धुंदीत होता, कारण रचना सुंदर होती, स्मार्ट होती, एज्युकेटेड होती, नोकरी पण करत होती आणि दोघे पण एकाच कंपनीत काम करत होते. काही महिन्यानंतर दिनेशने आणि रचनाने कोर्ट मॅरेज केले. आता दिनेश 4-5 दिवस तोच कपडे घालत होता, परंतु कोणीसुद्धा त्याला म्हणत नव्हते की ते कपडे खराब झाले आहेत, दुसरे कपडे घाल. आता दिनेशला त्याच्या आवडीचे जेवणसुद्धा मिळत नव्हते. आता दिनेशला रचना आवडत नव्हती, कारण का तिला कोणतंच काम नीट येत नव्हतं. त्याला नेहमीच वैष्णवीच आवडत होती. आता रचनाला थोडं मोठ्याने बोललं तरी प्रॉब्लेम होतं, तिला ओरडले तरी लांबच राहिले. तो रचनाला कधीच ओरडत नव्हता. आता दिनेशला वैष्णवीची खूप आठवण येत होती, कारण का तो तिला कितीही ओरडला खवळला तरी ती एका शब्दाने सुद्धा त्याला बोलत नव्हती. त्याला आता पश्चाताप होऊ लागला. तो विचार करू लागला की मी विनाकारण वैष्णवीला सोडून दिलं. 3 वर्षानंतर एका कामानिमित्त दिनेश दुसऱ्या शहरात गेला, तेव्हा तिथे त्याला वैष्णवी दिसली आणि वैष्णवीपाशी एक मुलगी होती. तिला पाहिल्यावर दिनेश स्वतःला सावरू शकला नाही आणि तो पळत तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की ही माझी मुलगी आहे ना, कारण का ती मुलगी सेम दिनेशसारखी दिसत होती. वैष्णवी म्हणाली की हो, ही तुमचीच मुलगी आहे. दिनेश तिला खुशीत घेण्यासाठी तडफडू लागला. दिनेशने त्या मुलीला आपल्या खुशीत घेतलं. वैष्णवी म्हणाली की हिला मी इथल्या स्कूलमध्ये घातलं आहे आणि तिला मी आता स्कूलमध्ये सोडायला चालली आहे आणि तिथेच मी आयाचं काम करत आहे. दिनेशने खूप हिंमत करून तिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं, तर वैष्णवी म्हणाली की मी दुसरे लग्न केलं नाही. वैष्णवी म्हणाले की मी इथंच आसपासच भाड्याच्या घरात राहते आहे. दिनेश म्हणाला की मला माफ कर, मी तुला सोडून मोठी चूक केली आहे, परंतु माझ्या आयुष्यात चल, मी तुला आता राणीसारखं ठेवीन. वैष्णवी म्हणाली की नाही, आता खूप वेळ झाला आहे, आता मी कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही. ही आपली पहिली आणि शेवटची भेट आहे, यानंतर आपण कधीच भेटायचं नाही. एवढं म्हणून वैष्णवी तिच्या मुलीला घेऊन तेथून निघून गेली. तिच्या बोलण्यात एक ठामपणा होता आणि तो दिनेशला दिसला, त्यामुळे त्याने तिला जास्त फोर्स करू शकला नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर नक्की करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.